आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील एका व्यावसायिकानं वरळी सी लिंकवरून उडी घेत आत्महत्या केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी व्यावसायिकानं मुलाला फोन करून आत्महत्येची कल्पना दिली होती। भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे। काही दिवसांपूर्वीच भाईंदरमध्ये डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढल्यानं बाप लेकानं हातात हात धरून ट्रेन खाली जात आपलं आयुष्य संपवलं होतं। अशातच आता आणखी एका आत्महत्येच्या घटनेनं मुंबई हादरली। कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी लिंकवरून उडी टाकून आत्महत्या केली। या व्यावसायिकानं आत्महत्येपूर्वी मुलाला फोन करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि थेट सी लिंकवरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं। भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय होता। व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या भावेशनं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे। बुधवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीकडे भावेशनं सी लिंक पर्यंत लिफ्ट मागितली। सी लिंकवर उतरल्यानंतर आत्महत्येपूर्वी भावेशनं मुलगा स्मिथ सेठ वय 28 याला फोन करून त्याची माफी मागत आपण आत्महत्या करत असल्याची कल्पना दिली। जवळ असलेले मच्छीमार पोलिसांची वाट न पाहता सेठ याच्या मदतीला धावले। सेठ यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। पोलिसांना आत्महत्या केलेल्या जागेवर एक सुसाईड नोटही सापडली। त्यामध्ये सॉरी बेटा, सर्व काही गोष्टींसाठी कुटुंबाची काळजी घे असं म्हटलं आहे। या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।